सर्वप्रथम दुपारती बघा. तर या दुपारतीच्या कार्यक्रमाला मी विनंती करतो, आमचे पारसे गावचे सरपंच श्री प्रज्वलराव यावं, तसंच मधुकर सातारकर, आमचे योग शिक्षक सर्वजण उभं राहायचं आहे. जे पंचमेवला आहे तिकडे दीप प्रज्वलन करायला स्वामींच्या प्रतिमेजवळ यावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वप्रथम या योग दिनाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया. श्री सद्गुरु
आजच्या या योग दिनानिमित्त आम्हाला प्रमुख असे मान्यवर संत समाज पारसे आयोजित तसंच ग्रामपंचायत पारसे तर या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आहेत आमचे पारसे सरपंच अजय कळंबोकर यांनी व्यासपीठावर आश्रस्त भाव तर दुसरे आहेत मधुकर सातारकर तर आमचे योग शिक्षक आहेत संदीप नागोजी त्यांनी पण आश्रस्त भाव तर आमचे संत समाज पारसेचे प्रमुख गुरुदास पांडेजी त्यांनी सुद्धा आश्रस्त भाव मी विनंती करतो आहे की संत समाज पारसेचे आमचे धर्मप्रचारक त्याने सुद्धा आश्रस्त भाव तसंच आमचे संजय कळंगोटकर यांनी सुद्धा आश्रस्त भाव तर या कार्यक्रमामध्ये आमचे नवीन योग शिक्षक आहेत श्रीनिवास साळगावकर त्यांनी सुद्धा आश्रस्त भाव संजीवन साळगावकर या तर आजच्या या योग दिनानिमित्त आम्हाला प्रमुख पाहुणे आहेत लाभलेले आहेत त्यांना शब्द समाधाने त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्व गुरु बंधू भगिनींना सर्व मान्यवरांना माझा प्रेमाचा जय सच्चिदानंद. जागतिक संगीत दिवसात तुम्हाला भरभरून शुभेच्छा. जय सच्चिदानंद. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण जगभर साजरा होत आहे. योग दिन हा 21 जूनला हा साजरा करतात भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संयुक्त भारताचे महासभेत 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. त्याच्यावर चर्चा करण्यात आल्यावर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन मान्यता मिळाली. तर या योग दिन कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर शब्द समूहाने स्वागत करतो. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा माझ्या मानाचा मुद्रा. पारसे गाव हे नयन मनोहर. पारसे गाव हे नयन मनोहर. इथे वसे श्री भगवती मंदिर. इथे वसे श्री भगवती मंदिर. सरस्वतीचे विद्या मंदिर. आज हा योग दिन सागर. सुस्वागतम सुस्वागतम हा माझा मानाचा मुद्रा. मी विनंती करतो मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आमचे पारसे गावचे ज्येष्ठ असे सर्वांना आपल्याजवळ मन मिळवून घेणारे पारसे पंचायत सरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शिवनाथ कळंबोटकर. शिवनाथ कागलकर. तर दुसरे आमचे मधुकर सातारकर नाट्यकलेमध्ये त्यांचे खूप आवडते असे विषय. नाट्यलेखक नाट्य कलाकार सुंदर भाषेमध्ये बोलणारे त्यांना पुष्पगुच्छ देऊन आमचे प्रमोद नागवेकर यांनी स्वागत करावं. तसंच आमच्यामध्ये उपस्थित आहेत संत
नमाज फारसेचे एक प्रमुख म्हणून आणि पेडणे तालेगावात त्यांना एक प्रमुख पदवी हे दिलेले आमचे सर्वांच्या मनात ते गुरुदास पाडले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. निलेश दाभाडे. तर आणि आमच्यामध्ये हे आमचे आवडणारे धर्मप्रचारक आध्यात्मिकावर चांगले पडणारे आहेत ते आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन लागतं असे आमचे संजीवन साळगावकर त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. निलेश कळंगुटकर. तर दुसरे धर्मप्रचारक हे आमचे तपोभूमीवरती पहिले संचालक होते. त्यांचं या संत समाजामध्ये पुष्कळ काम चालू आहे असे आमचे संजय कळंगुटकर. सगळ्यांचे मेहमान मिळावं असे कसलीच अपेक्षा न बघता आपण सदोदित कार्यरत त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शिवनाथ कालवकर. तर आमच्यामध्ये आज योग शिक्षक आहेत संदीप नागोजी. कालच त्यांना श्री क्षेत्र तपोभूमीवरती योग शिक्षक म्हणून त्यांना पदवी मिळालेली आहे. 2-3 वर्ष त्यांनी कार्यक्रम या योग शिक्षिकात प्रवेश केला होता. तर त्यांच्या बाबाच्या हस्ते काल त्यांना सर्टिफिकेट त्यांना शुभेच्छा दिल्या झाल्या. तर मी विनंती करतो आमचे या गावचे सरपंच त्यांनी त्याला सन्मानपत्र व पुष्पगुच्छ सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करावा. आमच्यामध्ये दुसरे योग शिक्षक आहेत आमचे धर्मप्रचारक यांचे चिरंजीव श्री निवास संजीवन साळगावकर. तर त्यांना मी विनंती करतो सरपंचांना त्यांना पुष्पगुच्छ देऊन सर्टिफिकेट त्यांचा सत्कार करावा. संपन्न होत आहे. योग अनुसंधान आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि योगाच्या या निमित्तानं प्रत्येकाची मन जोडणं योग साधन हे आमचं काम आहे. आमच्यामध्ये आमच्या संत समाज परिषदेचे अध्यक्ष आणि पेडण्या तालुक्याचे सुप्रसिद्ध गायक प्रेम सर उपस्थित आहेत. आपल्या तेजसना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. तर मी विनंती करतो आमचे गुरुदास पाटील यांना प्रस्तावना करावी. जय सच्चिदानंद. श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. परम पूज्य श्री ब्रह्मेशानंद
चरणी नतमस्तक होऊन आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपस्थित आमचे सोयरे, आमच्या गावाचे सरपंच श्री अजय कांगुटकर, ज्यांच्या सहयोगातून हो जो आंतरराष्ट्रीय योग त्यांच्या पंचायतीच्या वतीने आणि आमच्या संत समाज पारसीच्या वतीने हो जो योग दिन असा तो या जाग्यार आयोजित केला होता. त्यांचे खूप सहकार्य, मोलाचे सहकार्य या योग दिनानिमित्त गेल्या वर्षाचं काय त्यांच्यानी बऱ्यापैकी दोन्ही संत समाज आणि पारसी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमान बऱ्यापैकी गेल्या वर्षात त्यांच्या पंचायतीत योग दिन साजरा केलो. 2014 च्या योग दिनानिमित्त मागील 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासकल हो आंतरराष्ट्रीय कार्यक्रम या जाग्यार आयोजित केला होता. गेल्या वर्षात त्यांनी बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय योग केलो. आज यंदाच्या वर्षी सुद्धा बऱ्यापैकी या जाग्यार अजय कांगुटकरच्या त्यांच्या नेतृत्वासकल आणि आमच्या पारसी संत समाजाच्या नेतृत्वासकल हो योग दिन साजरा केलो वयता. त्याचबरोबर त्याच्या बरोबर आसा आणि एक आमचे पंचायत वांगडी मधुसूदन सातार्डेकर, त्यांचे खूप सहकार्य आमच्या ह्या कार्यक्रमा खातीर. त्याचबरोबर आमचे धर्मप्रचारक संजीवन साळगांवकर, संजय कांगुटकर आणि आमचे नवनियुक्त जे योग शिक्षक नेमले गेले कालच्या गुरुवारी दत्तगुरुवारी ते आसात आमचे संदीप नागोजी आणि श्रीनिवास साळगांवकर यांचे खूप खूप अभिनंदन. सगळ्यांचे ह्या जाग्यार हांव स्वागत करता आणि पुढे उपस्थित असलेले आमचे सगळे संत समाजाचे गुरुबंधू भगिनी आणि इतर भाविक सर्वांना प्रेमपूर्वक जय सच्चिदानंद. 2014 सालापासून नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आमचे भारत देशाचे आसात त्यांच्यानी हो योग आंतरराष्ट्रीय योग जो आसा तो ह्या जाग्यार आयोजित केलो आणि सुरुवात केली आणि त्यापासून हो योग दिन जो आसा तो चालूच आसा. प्रत्येक वर्ष आम्ही हो योग दिन करता, पूण कशें करता 21 तारखेकूच करता. त्याच्या उपरांत योग आम्ही घराघडी करिना. आमच्या संबंध आयुष्यात योग हो आसांगो, कित्याक जर आमचे शरीर जर सारखे दवरतले, सदृढ दवरतले किंवा मनान जर शांती मेळटले किंवा मनान जर समाधान मेळटले जाल्यार योग हो प्रत्येक घराघरांत जावपाची खूप गरज आसा. घर घर योग हो आमच्या संत पद्मनाभ पीठ परमपूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन मार्गदर्शना सकयल हो योगाचे कार्यक्रम जे आसा ते संबंध गोंयभर आणि संबंध देशभर हे कार्यक्रम जाता. योग हो आंतरराष्ट्रीय आमच्या म्हाका दिसता पद्मनाभ पीठाचे कार्य जे आसा ते संबंध जगभर चालू आहा. 28 देशांत हे आमचे पद्मनाभ संप्रदायाचे कार्य चालू आसा आणि हो आजचो जो दीस आसा तो संबंध जगभर आमी मनयता. योग कित्याक करूंक जाय ते तुमकां सगळ्यांक खबर आसतली. आज आमी योग करता ते फक्त एका दिसा खातीर, पूण प्रत्येक दिसा आमी हो एक योग केलो करपाक जाय. कित्याक तर तेतून मनशांती मेळटा, समाधान मेळटा. आमचे घरान कितली कशी टेन्शन आसता, प्रत्येकाक टेन्शना शिवाय कोण ना कोण आसा टेन्शना शिवाय प्रत्येकाक टेन्शना. कोणाक आसा आपलो बायल आपला घोवाक आयकना, भुरगीं आपल्या बापायक आयकना किंवा खूब अशे टेन्शना जे आसा ते आमच्या मनाक. तेका जर निवारण करतले जाल्यार योग हो सारको करूंक जाय. योग म्हणल्यार योगशास्त्रांत सांगिल्लें आसा योग म्हणल्यार व्यायामच करपाचें ना, तर तेतून प्राणायाम आसा, भस्त्रिका प्राणायाम आसा, परत बाकीचे जे बसून करपाचे सूक्ष्म
गेला श्वास जीवन तुझं रे तंत्र असं एक हे असा तिथं तो वळ असा बहिणाबाई अरे अरे जीवन मरण एका श्वासाचे अंतर म्हणजे प्रत्येक जीवनाची जडण घडण असा ती आमच्या श्वासाचेर आहा म्हणून सकाळी उठल्याबरोबर योग हो करपाक जावं आपल्या श्वासाचेर लक्ष दवरा आणि योग जे आसा ते आमचे करीत राहा श्री दत्त पद्मनाभ पीठ म्हाका दिसता योग 200-250 सुमारशे योग शिक्षक आम्ही ह्या पद्मनाभ पीठाच्या पूज्य सद्गुरूंच्या आशीर्वादा सकयल मार्गदर्शना सकयल 200 किंवा 250 म्हाका दिसता 250 जे योग शिक्षक आहात ते आम्ही तयार केलेले आसा आणि आयज म्हाका दिसता गोंयभर आमचे संत समाजाचे पद्मनाभ पीठाचे जे योग शिक्षक आहात ते सगळे सकाळ पासून योग जे प्रत्येक स्कुलान गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान सगळ्या डिपार्टमेंटान आमचे जे योग शिक्षक आहात ते सगळे शिकोवपाक पाविल्ले आसा आतां आमी सकाळी पेडणे तालुक्याच्या वतीन डीवायएसपी ऑफिसांत तीनच पुलीस स्टेशनां येतात मांद्रे मोपा आणि पेडणे ह्या पुलीस स्टेशनाचे सगळे कर्मचारी पुलीस जे आसा तांकां सगळ्यांक घेवन आमी सकाळी पेडणे जे शेतकरी हॉल आसा त्या हॉलान आमी योगाचो कार्यक्रम जो आसा तो पुलीस कर्मचाऱ्यां खातीर दवरलो आनी ते सामके खूश असो कार्यक्रम तेंच्यांनी पयलेच कॉल केलो आनी तांकां परत परत करपाची अशी इच्छा जाल्ली आसा ते खातीर आमी सुद्दां खंय तरी कमी न पडता आमी प्रत्येकान आमच्या घराघरान घर योग हो करपाक जावो आनी आपले जे मन आपले जे शरीर आसा आनी ताका सगळ्याक समाधान मेळपा खातीर आमी योग करपाक जाय तर म्हाजे 2 उतरां जी आसा ती हांगा सोंपयता धन्यवाद प्रेम कुमार जय सच्चिदानंद विकास पाटील तर मी विनंती करतो पारसाई पंचायत आमचे सरपंचजी त्यांनी आपलं 2 मिनिटात योगाबद्दल माहिती देऊन आम्हाला उपकृत करावं संत समाज आणि पारसे ग्रामपंचायत यांच्या वतीन आयोजित केलेल्या आज योग दिसच्या निमित्तान आज आमच्या व्यासपीठात उपस्थित असा या समाजाचे पदाधिकारी माझे मित्र पंचायत सदस्य मधु सातार्डेकर तसेच या कार्यक्रमानिमित्तान तुम्ही जमलेले सगळे भाव आणि बहिणांनो आज खूप उमेद दिसता आजच्या दिसाची हे आमच्या गावात काहीतरी कार्यक्रम जाता आज योग दिन हो जरी काही काळापुरती आमच्या भारत देशात सुरू झालो पण काही काळानच तो जगाचे एक दिन म्हणून प्रसिद्ध झालो आणि तो मनयलो वयता कारण हे इतके फास्ट कित्याक जाले जाल्यार ह्या योग दिनाचा योग करा हेचे महत्व आमच्या सबंद जगात लोकांक पटले म्हणून जाले आज गोंयांत सुद्धा ह्याच पद्धतीन ब्रह्मेशानंद स्वामीच्या निमित्तान आता आम्ही ऐकला की 250 शिक्षक तयार केले म्हणजेच त्याची गरज असली ती गरज आज त्यांच्यानी सुरुवात केली असा ह्या खातीर हांव सगळ्या सगळ्या टिमीचे अभिनंदन करता योग आज आमकां खबर आसा आमच्या शरीरा खातीर कितकी गरज आसा आज आमच्या धावपळ जिवनात आमकां लायफाक दिवपाक टायम ना जर आमी तो टायम ना दिता आमी आज पळयता कितकीशींच हॉस्पिटलां चलता ती कित्याक तर आमच्या शरिराक जावपाक वेदनामुळे आज अशी परिस्थिती जाल्या की आमकां कोणाचेरच दुसऱ्याचेर विश्वास ना म्हटलो तर आमच्या डॉक्टरांचेर सुद्धा विश्वास आमचो कमी जाल्लो आसा पूण हेका एकमेव कारण आसा की स्वताचो विश्वास वाडोवपाक ते म्हणजेच आमी योग करा खरेंच योगान आपल्या शरिराक मेळणारी प्रत्येक समाधानकारक गोष्ट आमच्या शरीराक मेळा शकता अशें म्हाका तरी दिसता चड वेळ घेना खरेंच योग दिन आणि ब्रह्मेशानंद स्वामीच्या या पारसेच्या टिमीन अशेंच आमच्या गांवांत कार्यक्रम करीत रावचे तेका महत्व जे आसा ते तेंच्यांनी अशेंच फुडें व्हरचे अशी तेंचे कडेन अपेक्षा करता आणि एकूच सांगूंक सोदता की गेल्या वर्सा सुद्धा माझे हेच म्हणणे असले की हो योग दिन एक दीस आसचो न्हू त्याच्या खातीर गांवांत हेचो वर्ग चालू सुद्धा जर तुम्ही करीत आसात जाल्यार आमचे कडेन जी ही एसेट आसा ती खरी योग करपाक बरी ह्या हॉल आसा त्याच्या खातीर तुमी फुडें सरले आणि जितके सहकार्य ते आर्थिक सहकार्यासून जर आमकां काय पंचायतीसून दिवंक मेळटा ते आमी नक्कीच दितले आमी हॉस्पिटलां ना काडटा आमी योग
सुरू करीत जाल्यार नक्कीच त्याचा आमकां बरो परिणाम दिसतलो इतके सांगून मी माझे 2 शब्द सोडले. धन्यवाद सरपंचजी. खूप छान प्रकारे आपण बोलला. आम्हाला सुद्धा आनंद झाला. याच्या पुढेही त्यांनी आम्हाला अहवाल उपलब्ध असा आहे. जेवढे प्रत्येक कार्यक्रम आमचे असतात तेव्हा आम्हाला हा अहवाल उपलब्ध करून देणार असं आम्हाला त्यांनी सांगितल्याबद्दल त्यांना संत समाज पार्थेच्या वतीनं प्रेमाचा जय दिला. तर पुढचे आमचे मान्यवर आहेत मधुकर सकाळणेकर. त्यांनी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. धर्मभूषण सद्गुरु श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन श्री गावदेवी भगवतीला वंदन करून संत समाज पारसे आणि ग्रामपंचायत पारसे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या योग दिनाच्या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित पारसेगावचे सरपंच, माझे मित्र आदरणीय श्री अजय कळंगुटकर, संत समाज पार्टीचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय श्री प्रेमनाथ पाणी, व्यासपीठावरील अन्य मान्यवर आदरणीय श्री संजीवन सागावकर, आदरणीय श्री संजय कळंगुटकर, आदरणीय श्री गुरुदास पांडे, त्याचप्रमाणे आपले योग शिक्षक आदरणीय श्री नागोजी, आदरणीय श्री संजीव श्रीनिवास सागावकर, तसेच इथं उपस्थित माझ्या सगळ्या गुरुबंधूंना आणि माझ्या सगळ्या गुरुभगिनींना एकंदरीत तुम्हा सर्वांनाच माझा प्रेमाचा जय सच्चिदानंद. जरा मोठ्याने होऊ द्या, जय सच्चिदानंद. श्री दत्त पद्मनाभ पीठामध्ये ज्यावेळी आपण जय सच्चिदानंद असं म्हणून आपण आपल्याला भेटलेल्या व्यक्तीचे आपले दोन्ही हात जोडून अगदी नम्रपणाने स्वागत करतो, त्याला अभिवादन करतो, त्याच वेळी कळून चुकते की या संप्रदायाचं जे बीज आहे ते काही वेगळंच आहे. या संप्रदायात स्वतःचा संसार सुखाचा करून इतरांच्या सुखासाठी वावरणारे, इतरांच्या सुखासाठी काम करणारे, इतरांच्या सुखासाठी झटणारे पुष्कळ गुरुबंधू आहेत, पुष्कळ गुरु भगिनी सुद्धा आहेत. आणि आपला जो संत समाज पारसे आहे, या संत समाज पारसेमध्ये सुद्धा असे पुष्कळ गुरुबंधू आहेत, अशा पुष्कळ गुरु भगिनी आहेत, ज्यांचे चेहरे आज प्रत्यक्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आपल्या गोमंतकाचे पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण गोवाभर असंख्य योगाचे कार्यक्रम होत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या पारसे गावामध्ये संत समाज पारसे आणि ग्रामपंचायत पारसे यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. 21 जून आज, आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. आज संपूर्ण जग हे योगमय झालेलं आहे. आमच्या भारतीय ऋषी मुनींच्या दैवी चिंतनातून प्राप्त झालेली ही योग विद्या हा आमच्या भारतीय संस्कृतीला लाभलेला एक अनमोल असा हिरा आहे, एक अनमोल असा ठेवा आहे. आणि अशी ही योग विद्या ही केवळ आपल्या हिंदूसाठी नसून सर्व जाती धर्माच्या लोकांच्या कल्याणाकरता, मानव जातीचं कल्याण हाच या योग विद्येचा मूळ उद्देश आहे. हा योग कसा आहे? हा योग मनाला मनशांती देणार आहे. हा योग माणसाला मानसिक तणावातून मुक्त करणार आहे. हा योग माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्त करणार आहे. आणि रोगाला व्याधीमुक्त करणारा हा योग आमच्या भारतीय ऋषीमुनी, आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे. आपल्याकडील हे जे योग गुजी आहे, हे या योगाच्या माध्यमातून स्वतः प्रकाशित होतात आणि योग
आजच्या या योग दिनाच्या परम आणि पवित्र दिवशी आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया की 84 लक्ष योनी फिरून ज्या परमेश्वराने आम्हाला हे शरीर दिलेलं आहे, हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आमचं मन जे आहे हे सदा सर्वकाळ सुप्रसन्न ठेवण्यासाठी आणि आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्तीची ज्योत अखंडपणे प्रज्वलित करण्यासाठी आजपासून नवे तर आतापासून आपण ही योग साधना करूया आणि आमचं जीवन जे आहे ते सुखाचे, ते समृद्धीचे, हे यशाचे, हे भरभराटीचे संत समाज पारसे आणि ग्रामपंचायत पारसे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संत समाज पारसे इथे घडवून आणल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि संत समाज पारसेजवळ एकच विनंती करतो, हात जोडून एकच विनंती करतो की या आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, या आपल्या देशाच्या रक्षणासाठी, या आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी अशा तऱ्हेचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम संत समाज पारसेतर्फे याही पुढे सातत्याने होत राहतील अशी माझी आशा बाळगतो आणि तुमचा अधिक वेळ घेता परत एकदा संत समाज पारसेच्या माझ्या सगळ्या गुरुबंधूंना, माझ्या सगळ्या गुरुभगिनींना, एकंदरीत तुम्हा सर्वांना माझा प्रेमाचा जय सच्चिदानंद। श्री सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय। श्री भगवती माता की जय। सर्वांनी ब्रह्मांड करावं, ओंकार तीन वेळा ओंकार घ्या। सच्चा
परेण वाचा मनो शरीरस्य च वैद्यकेन सुरुवात करूया. सर्वात प्रथम आणि सूक्ष्म व्यायाम थोडा करूया उभे राहून. त्याच जागेवर उभे राहा. सर्वात प्रथम आमचा सूक्ष्म व्यायाम आहे ते श्वसन क्रिया. श्वसन क्रिया म्हणजे श्वास आत घेणे, श्वास बाहेर सोडणे. तो ऑक्सिजन आत घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. पायामध्ये थोडं अंतर घ्या आणि हात असे रंग्यावर ठेवा आणि श्वास हळूवार घ्या, हळूवार सोडा. सोडा. हे आमचं जीवन म्हणजे फक्त श्वास आहे. तर श्वासावर लक्ष ठेवा. श्वास आत घ्या, श्वास सोडा. हे श्वासाशिवाय काही नाही आपल्याला. हे कधी बंद होण्याचं तर आम्हाला माहिती नाही. श्वासावर लक्ष ठेवा. दीर्घ श्वास घ्या, तसं त्याच प्रमाणे बाहेर सोडा. मला श्वसन क्रिया असे म्हटलेलं आहे. ओके, रिलॅक्स. दुसरी आमची स्थिती आहे ती ग्रीवा शक्ती विकास क्रिया. सो ग्रीवा म्हटले आमची मान. तो मानेला थोडा आम्ही सूक्ष्म व्यायाम देऊया. तो मान हळूवारपणे पहिल्यांदा एक बाजूने फिरवा. स्टार्टिंग दुसऱ्या बाजूने श्वास घेत वर घ्या. स्टार्ट. श्वास घेत फिरवा. हळूहळू फिरवा. परत एकदा श्वास घेत सावकाश. आणि तसंच दुसऱ्या बाजूने श्वास घेत वर घ्या. श्वास सोडित थकलेले आहे. सावकाश घ्या. 5 दिवसात त्याला मान्य नाही शकतात. तशीच श्वास घेत वर घ्या. श्वास घेत थकलेले आहे. श्वास घेत वर करा. श्वास घेत सकत. रिलॅक्स. दुसरी आहे आमची स्कंद शक्ती क्रिया. स्कंद म्हटलं आमचे शोल्डर. तर शोल्डर आम्ही थोडे एक एक्सरसाइज घेऊया. तर पहिल्यांदा हात बाजूला ठेवा. श्वास घेत शोल्डर घात करतो आणि हळूवारपणे रावणे सरकवून घ्या. दोन्ही हात टेका. कानात टेका. श्वास घेत
स्कंद शक्ती क्रिया. आता कटी शक्ती क्रिया. कटी म्हटलं की कमर, तो कमरेला थोडा सूक्ष्म व्यायाम देऊया. पहिल्यांदा हात कमरेवर आणि शिरावर फिरायला. श्वास घे, 2 राऊंड. कमर झाल्या, पूर्ण शरीर हलवू नका. श्वासाचा आवाज नाही येत तुमचा. एक्स्ट्रा हात घालून खायचं काय आवाज नका. म्हणजे श्वासाचे डिपेंड आहे. तसे उलट श्वास घे, रिलॅक्स. नेक्स्ट सारखी पाद शक्ती क्रिया. पाद म्हणजे पाय. सो पाद असं ते आपले टो आवाजाचे सगळे वेळ घेवपाचे आणि वयर जाता तेन्ना स्ट्रेच करपाचे. तर दोन्ही हात कमरे धरा. एक टो आवाज त्याच्या वयर श्वास घेऊन वयर करा. स्ट्रेच द्या. जाता तितलो वयर थोडंसं वेळ घ्या. श्वास थोडे सेकंड घ्या. तसेच थोडा श्वास घ्या. इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करतात. म्हणजे सगळे जण आनंदी उमेदीन असंच सगळे हे योगा व्यायाम करपाचे, योगा आसना करपाचे. मस्तपैकी आमकां गुरुजी लागलेले आहात. सद्गुरू श्रीनिवास आणि संदीप तांचे लक्ष ठेवा. आनी सगळे जण आनंदी मनान हे सगळे आसना आत्मसात करा. हे जाल्यार सूक्ष्म व्यायाम. स्वतः स्टँडिंग थोडे आमी आसना करूया. तो पहिले आसन म्हणजे करूया ते ताडासन. ताडासन म्हणजे आपले शरीर झाडासारखे ताट करूया. म्हणजे बॉडी आपली रिलॅक्स होईल. तो पहिल्यांदा थोडा डिस्टन्स घ्या पायामध्ये. थोडा दोन्ही हात लॉक करा आणि ते टर्न करा आणि श्वास घेत आपले टोचे वेळ घ्या. उभे राहून करपाचे आसना. जाता तितली बॉडी टाईट करा. स्ट्रेच करा. स्ट्रेच जाता तितले वयर व्हरा. जाता तितलो फोर्स करा. श्वासाचेर नियंत्रण. वयर रावन श्वास इनहेल आउटहेल करूं येता. श्वास भितर घेता, भायर सोडूं येता. श्वास थोडे सकयल या. 2 आवडटा जाल्यार हे आसन आमी केन्नाय करूं येता. आळस भरना तो हें आसन केलें ताडासन. हितून आळस सगळो भायर वयता. स्थिर बुद्धी. एकाच तुम्ही पॉइंटाचेर फोकस करा. लक्ष एका पॉइंटाचेर ठेवा. हितून स्थिरता वाडटा. आणि धाकटे भुरग्याक त्यांचे हाईट बी वाडपाक हे अत्यंत महत्वाचे आसन. अत्यंत उपयुक्त अशें आसन हें ताडासन. 14 वर्सांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात हाईट वाडटा त्या आसनापासून. म्हणजे सगळी लक्ष दवरून करून घेवपाचें. दुसरे सांगा हें आमचें कार्य. त्याच्यानंतर वृक्षासन. दुसरे आसन म्हणजे वृक्षासन. वृक्ष म्हटल्यार झाड कशें आसता खबर आहा. कितलो वारो येयलो तरी हलना. तसोच आमी ती आसन स्थिती टायट रावपाक जाय. कितलो वारो येयलो कोणें तुमकां हलवलो लक्ष दवरून स्ट्रेट रावपाक जाय. सो स्ट्रेट रावलो जाल्यार एक पॉइंट धरा. लक्ष धरा. कोणाचें लक्ष धरा. स्ट्रेट त्याच बिंदू कडेन लक्ष दवरा. मार तुमचे शेकी जावचे ना. सो पहिल्यांदा डावा पाय घ्या. तो उजव्या पायात घ्या. दोन्ही हात साईडीक घ्या. गुडघे तुमकां दावे पायाक सांगता तुमकां उजवे पायासाठी करपाचें उजवेसाठी करा. पण गुडघ्यांचेर पाय घेवं नाका. एक तर वयर घ्या. वयर जायना जाल्यार गुडघ्याचेर सकयल घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थिती. नमस्कार स्थितीन घे. एक पॉइंट बिंदू स्ट्रेट. खूप छान. सगळेजण खूप मस्तपैकी ही आसना करतात. तसं जर सगळेजण करतात आसना
त्याची प्रचिती करतात. याचा फायदा म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशन त्यांना हालचाल भुरग्यांचो अभ्यासाकडे लक्ष केलेलं आहे. आता दुसरं काय काय नमस्कार बरोबर प्रॅक्टिस करा. मस्त. वृक्षासारखे सरळ दुसऱ्यांना सावली देणारे वृक्ष. आता पुढच्या क्रियेत त्रिकोण असतो. त्रिकोण धनुष्य पाठात त्रिकोण करायचे. तर पहिल्यांदा पायामध्ये थोडा अंतर ठेवा, दोन हात बाजूला आणि डावा हात आहे तो उजव्या पायाला टच करा, उजवा लक्ष ठेवा. श्वास घेत खाली चला. असं जसं हे आसन करा. सरळ एक हात वर हाती पोपायचे, एक हात सफेद दुसऱ्या पायाला लावा. बदला. दुसरा हात स्वतःचे लक्ष ठेवा. सुरुवाती माझी डिफिकल्ट होते. दुसरी साईड प्रॅक्टिस करा. फास्ट करूया. फास्ट त्रिकोणासन हे आसन असता श्वासाचे लक्ष ठेवून हे करीत न्हू. जे जाड जंगलातली असतात न्ही ताका खूप मस्तपैकी व्यायाम मेळटा. हे आसन खूप गरजेचे आहा. जे भितरली जी चरबी आहा ती पातळ जावपाक खूप मदत करता. हे सगळे उबे रावन करपाचे आसन. आसनाय खूप आहा बट एज पर प्रोटोकॉल म्हणजे जसे तुम्हाला पीठ सद्गुरू योग गुरुकुलामान सांगले योग एज पर प्रोटोकॉल हीच आसना आम्हाला घेतली पाहिजे. ही उभ्याने झालेली आसना. आता आम्ही बसून आसना घेतली जातात. म्हणजे गुरुजी पुढची आसना बसून शिकायची. पहिले आमचे आसन आहे ते वज्रासन. सो वज्रासन करण्यासाठी 5 स्टेप घ्या. दंडासन स्थितीत पहिले द्या. हात साईडला द्या. पहिला उजव्या पायाने पाठीमागे घ्या. तसंच डावा पाय घ्या आणि हात आहे ते एकावर एक ठेवा आणि लांबीवर ठेवा. सो ही स्थिती आहे ती वज्रासन स्थिती. श्वासावर लक्ष ठेवा. कमर टाईट ठेवा. श्वासावर लक्ष ठेवा. त्याला वज्रासन स्थिती म्हणतात. आणि वज्र म्हटलं तर इंद्राचं अस्त्र आहे ना वज्र. हे आसन केल्यामुळे इंद्राच्या वज्रासाठी तुमची बॉडी होणार. आणि असे एक आसन आहे की एकच तुम्ही जेवल्यानंतर करू शकता. बाकीचे आसन तुम्ही उपाशी पोटावर करायला पाहिजे. एकच असे आसन आहे तुम्ही जेवल्यानंतर लगेच करू शकता. या आसनाचं तुमचं डायजेशन सुद्धा चांगलं होईल. सो जेवल्यानंतर काय करा, एक 5 मिनिटं तुम्ही या स्थितीत बसा. कुठे सुद्धा बसू शकता. खाली जाऊन बेडवर कुठे वज्रासन किती पुढचे आसन करूया. मंडूक आसन. मंडूक कुठलं बेडूक. सो बेडकासारखी स्थिती बघा. ह्याच आसनामध्ये करायचं. तो पहिल्यांदा हात स्ट्रेट घ्या. मुठी घाला आणि ते अशा पकडा आणि पोटावर ठेवा आणि श्वास घेत
नंतर तू स्ट्रेच करा. श्वास सोडी पुढे घ्या. श्वास बाहेर सोडा. आणि या आसनात राहून श्वास घ्यायचा सोडायचा जितकं शक्य आहे तितकं करा. चढ प्रेशर घ्यायला का सरळ बघा पुढे. श्वास घेत वर या. श्वास घे बाहेर या. मस्त. आणि एक परत एकदा श्वास सोडी सगळे पुढे बघण्याचा प्रयत्न करा. मस्त. श्वास घे बाहेर या. रिलॅक्स. दुसरं आसन आहे शशकासन. शशक म्हटलं ससा असतो तशी आपण स्थिती करायची. तो पहिल्यांदा हात वरती घे. श्वास घे आणि हळूहळूपणे ते जमिनीवर टिकवा. थोडा वेळ थांबा त्या स्थितीत. श्वास घेत वरती या. श्वास घे परत वर या. परत श्वास घ्या. थोडी प्रक्रिया. श्वास सोडी सगळे शक्य जातं त्यांच्याकडे तकली जमीन घेवायची. श्वास घेत वर या. श्वास घे वर. शशांकासन. असं शशकासन. याचा फायदा म्हटलं जे कोणा बीपी आहे असं राग पडा येतं. भुरग्यांनी कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजन लेवल आपल्याकडे पावता या असं जे ब्लड सगळ्याला डायरेक्ट हार्टाकडे पावतो. मतलब बीपी म्हणत आहे त्याच्याकडे फायदा होतो. आता तिकडे काही जण खूप बरं जातो काय आहे आणि तो पेशंट लागायचं जाता जेव्हा 5 मिनिटं 10 मिनिटं तर ते वाढायचं काय थोड्या शशकासन. दुसरे आहे अर्ध उष्णासन. उष्णासन म्हटलं उंटासारखी स्थिती करता जाईल. तो पहिले अर्ध उष्णासन केल्यानंतर पूर्ण उष्णासन. अर्ध उष्णासन म्हटलं 2 हात कमरे घ्या आणि हळूहळूपणे पाठी सगळे श्वास घेत पाठी झाला. सरळ श्वास घे पाठी. हा सगळे कमरेचे शाबास. सगळेजण बरे 100% मस्त. श्वास घेत वर घ्या. दुसरं आहे पूर्ण उष्णासन करूया. पूर्ण म्हटलं दोन्ही हात आपल्या पायात टिकवतात. दोन्ही हात. तो पहिली एक हात एका श्वास घे. तसं दुसरं नाही घ्यायचं आणि जाता तिथंच करा. महिला खूप उपयुक्त असे आसन. पूर्ण उष्णासन. गुरुमाऊली आजचे योगा महिला सशक्तीकरण या 3-4 सादर करतो. पूर्ण उष्णासन. त्याचा फायदा म्हटलं कोणा कमरेचे त्रास असतात स्पॉन्डिलिटीज असतात त्याने करपायचं ते फायदा मिळतो. पुढचे आसन आहे वक्रासन. वक्रासन स्थिती पहिल्यांदा आपण दंडासन घेते घेऊया. पाय स्ट्रेट करा. हात साईडला करा. त्याला म्हणतात दंडासन स्थिती. कुठल्या आसन करण्यापूर्वी या पहिल्यांदा तुम्ही करायला तो पहिल्यांदा उजवा पाय वरती घ्या. उजवा जो ऑपोजिट हात आहे ना तो त्याच्यावरती घ्या आणि जे आपली नजर आहे ना ती हातीच्या साईडमध्ये घ्या.
पाठीचं बनव टाईट आणि म्हणजे ह्या पाठी पीळ घेऊन ह्या आसनांचं आता तिथे स्ट्रेच आहे. रिलॅक्स कसं दुसरं पाहिजे तो अपोजिट आला तो इलाज नजराती जो हात पाठी आहे त्याच्यावर हेडिंग घ्या. नॉर्मल ब्रीदिंग घ्या. श्वास घ्या, श्वास सोडा. आसन तुमकां अजून जाण जावपाचें आसा जाल्यार योग शिक्षक परत तुमकां सांगूंक शकता तुमकां समजून घेवंक जाय आसनाची जाल्यार कळ्ळें आसता. पहिला प्रश्न असेल नाव दिलेलं आहे. ही झाली आमची बसून आसनं. म्हणजे आसन पण खूप आहे बसून पण आपल्याला प्रोटोकॉल दिलेला आहे ना समजून तो आम्ही घेतो. तो आता झोपून थोडा प्रोजेक्ट पोटावर झोपा. पहिले आसन आहे त्यानंतर भुजंग आसन. तो भुजंग म्हटलं काय सर्व साप तो सापासारखी स्थिती आम्हाला करायची आहे. तो पहिल्यांदा दोन्ही हात शरीर चेस्टची साईडमध्ये ठेवा. नक्की जमिनीवर टिकतो आणि श्वास घेऊन हळूवारपणे 45 डिग्रीला वरती आहे. जास्ती वरती 45 डिग्री. तुमचा श्वास थोडीच चकेल. हात तुमचे छातीच्या शेजारी ठेवा. छातीच्या कुशीत आणि जाता तितले वयर मान उठला भुजंग जसो वयर उतरला तसो. आणि कोणाक कमरेचे त्रास आहे फायदो भेटलो स्पॉन्डिलायटिस म्हणजे सगळ्यांचे एक प्रॉब्लेम जात असता. कमरेचे दुखी पाठीचो दुखी ह्या आसनांसून सगळी दूख भायर जाता. पण एकदा प्रॅक्टीस जाय. आपणाची जी शरीर आहा तें लवचीक करप सॉफ्ट करप. आता समज घ्या आणि एक बार बरा तो दुसरा प्रकार आहे तो दोन्ही हात पोटावर ठेवा आणि श्वास घेत कमरेच्या वर या स्ट्रेच करा. नंतर वरती टक्के झोपून घ्या. रिलॅक्स. परत एक पाय मस्त. आणि एक पाय दुसरे आसन आहे ते शलभासन. शलभासन म्हटलं दोन्ही हातांचे जागे पाहून घ्या आणि हळूवारपणे पाय श्वास घेत दोन्ही उठला. दोन्ही लाईन पहिली एक उठला सरळ पाय एक उठला आणि दुसरा उठला. पाय बेंड करू नका. स्ट्रेट धरा. सरळ पाय वर करतो. मूळ करा आणि ते मांडीच्या तळावर ठेवा. एक पाय वर स्ट्रेट काय एका जणांनाच परत करतो. प्रॅक्टिस सरळ पाय शलभासन
त्याचे ताण घेऊन योगा करायचे नाही. ताण येता सगळं दवरपाचें, सावकाश ठेवावं. आपली नाका पांय जमनीक. हळूहळू प्रॅक्टीस करून जातले ते डायरेक्ट जातले. पयलीं एक पांय करपाचो, एक जातकीर मागीर दुसरो, मागीर दोनूय पांय बरोबर. ओके, हे जालें सर्वासन. आतां सोडा रिलॅक्स. आता कमरेवर झोपूया. त्या जागेवर कमर. सो उजवे सायडीसून आता तुम्ही बॅक घ्या, पाठीचेर झोपा. पाठीचेर झोपल्यानंतर तुमकां गुरुजी कशे दिसतले? पाठीवर पहिले असं नाही ते पाठीवर पहिले असं नाही ते अर्ध हलासन. अर्ध हलासन दोन्ही पाय श्वास घेत वर घ्या 90 डिग्री. अर्ध हलासन दोन्ही पाय स्लोली हाताकडे वळा. हात सगळे स्लोली सकयल घ्या, श्वास सोडले. खांद्याचेर ताण येऊ शकता, चड प्रेशर घेतनाका. सरळ सरळ भाऊ, सगळीकडे सरळ 90 डिग्री. लूज सकयल दवरा. सगळे वांगडाच करा. सकयल घ्या स्लोली. पाय सगळे जण एकदा बरोबर वयर घेवपाचे श्वास घेत. त्याचा फायदा म्हटलं कोणाचे पोटाचे विकार असतात त्याचा फायदा मिळतो. स्लो सकयल घ्या. श्वास सोडीत सकयल वयर. आता एकदा लास्ट श्वास घेत वयर घ्या. दुसरे आसन आहे पवन मुक्तासन. दुसरे आसन आहे पवन मुक्तासन. पवन मुक्तासन आमचे दोन्ही पाय आम्ही घट्ट धरपाचे हा दोन्ही हातींनी आणि पापान वागयो. तो आमकां पवन मुक्तासन करपाक हे आसन खूब उपयुक्त आसा. आणि जाता तितले पोट भितर घे. श्वास भायर सोडा आणि तकली पायांक टेकाय. आणि तकली पाय गुडघ्यांक टेकोवपाक जाता जाल्यार प्रयत्न कर. खूब प्रेशर करनाका. लूज सकयल सोडा. तुमकां आसन कळ्ळें. परत आमी एकदा करूया पवन मुक्तासन. पाय दोन्ही घट्ट धरा पयलीं. मग गुडघ्यान तुम्ही तोंड टेकोवपाचो प्रयत्न करा. मातसो घट्ट धरा. श्वास लूज सोडा. रिलॅक्स. पाय सरळ सोडा. हे जाले पवन मुक्तासन. पवन म्हटल्यार वारो जो आमच्या हांगां गॅस भरलेली आसा ती भायर सोडपाची. आता दुसरे आहा ते शवासन. आसा तेच स्थितीन रावा. आसा तेच पाठीचेर न्हिदलेले आसा. पाय सरळ सोडा. हात सरळ. डाव्या साईडीक हॅन्ड करा आणि डाव्या साईडीन सावकाश थंड जाय आणि सावकाश डोळे बंद करा. डोळे बंद करून असलेले जागेचेर बसा. सुखासनात बसा. सुखासन तिसरा हात द्या. तुमकां जशी शक्य आसा तशी ते सुखासन बसा. पद्मासन. डोळे बंदच ठेवा. पाय दोन वयर आणि दोन्ही हात वरती आणि घर्षण करा. जोराने घर्षण करा. म्हणजे गरम हात आपल्या पहिल्या डोळ्याला लावा, तोंडाला लावा आणि नंतर संपूर्ण आपल्या शरीराला लावा. आणि हळूहळू डोळे उघडा. उत्तरायणाचं दक्षिण प्रवेश करता. आणि माणसो सगळ्यात व्हडलो दीस ह्या मानव जातीक ऊर्जा मॅक्सिमम मेळची, मोठ्या प्रमाणात ऊर्जा मेळची. मानव आयज 21 जून हो योगा इंटरनॅशनल
इंटरनॅशनल योगा दीस म्हणून साजरो केलो वयता. सो ही सगळी ऊर्जा म्हाज्यान प्राप्त जाली सद्गुरू कृपेन. हेका लागून आतां तुमी जी ऊर्जा तयार केल्या समाजाच्या हांगाच्या माध्यमांतल्यान लायट आसता तेन्ना तुमची योगा चालू जाता हें कशें शक्य जाता. शिवून तेन्ना वायट काय तरी पूण योग साधनेच्या माध्यमांतल्यान सगळी जी गरज आसली ऊर्जेची ती प्राप्त केली आनी ही प्राप्त केली म्हणजे ज्ञानाच्या बाबतींत विज्ञान तयार केलें. विज्ञानाच्या परिपूर्ण पक्व झालेली ही योगाशास्त्र आमच्या पिढ्यांची धारण करून फुड्यान जें आसा तें खूब प्रमाणांत तशें दवरपाची गरज आसा. सो हांवें खूब मस्त पैकी तुमी तें ऊर्जा प्राप्त केली तेचे विशीं सुत्र तुमी गुरुजी कडेन दिल्या. पुढचे 2 प्राणायाम घेऊया आणि समाप्त करूया. सो पहिले प्राणायाम आहे ते नाडी शोधन प्राणायाम. त्याला अनुलोम विलोम असं म्हटले जाते. पहिल्यांदा काय बदल पहिले आसन घ्या. मुद्रा ध्यान मुद्रा स्ट्रेट बसा. एक हात वरती घ्या आणि एक नाक पुढे बंद करा. डाव्या बाजूने श्वास घ्या. उजव्या बाजूने सोडा. त्या स्पीडमध्ये सोडा. तसेच त्याच बाजूला घ्या. याला नाडी शोधन प्राणायाम असं म्हटलं जाते. आमच्या शरीरामध्ये 72,000 टोटल नाड्या आहेत. तो हे प्राणायाम केल्यामध्ये ते संपूर्ण आपल्या नाड्या शुद्ध होतात. डोळे बंद करा. फक्त श्वास जो बाहेर जातो हात घेतला त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. प्राणायामाचे फायदे खूप असतात. तर ते कमीत कमी 5 मिनिटं तरी आपण करायला पाहिजे. हे न चुकता. त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं होतं. तसंच डोळ्याचे पण त्रास आहे. चष्मा लागलेला आहे. ज्याला झोप येत नाही. ब्लड सर्क्युलेशन चांगलं नाही. तर त्याने कमीत कमी 5 मिनिटं आम्ही करायला पाहिजे. श्वास घ्या. सोडा. याला नाडी शोधन असं म्हणतात. रिलॅक्स. दुसरे प्राणायाम आहे ते आमचे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हटलं जे घुमवलं असतं ना तो फुलावर त्याचा भ्रमण करतो आवाज करीत तसंच घुमवल्यासारखं आम्ही स्थिती करायची. तो पहिल्यांदा हात वरती घ्या. तर 3 फिंगर आहेत त्या डोळ्यावर ठेवा आणि 2 फिंगर आहेत ते वरती कपाळावर आणि दोन्ही अंगठ्याने आपले कान बंद करायचे. बाहेरच्या मला काय खायचं नाही. तो बंद करा आणि श्वास घ्या आणि असा आवाज करा. श्वास घ्या.
बंदच ठेवा. दुसरे प्राणायाम मुद्रित प्राणायाम. मुद्रित डोळे बंद करून ओंकाराचा 3 वेळा उच्चार करूया. श्वास घ्या. चेहऱ्यावर हसत राहा. खिडकी नसे करू नका. असं स्माइल तोंडाजवळ. तिरक द्यायचं तिरकच द्यायचं. कोणाला ते द्यायचं नाही. हाय बीपी हायला स्लो करा. बीपी डॉक्टर बरोबर डोळे बंद करा. कमीत कमी 5 मिनिटं योगा आमच्यासाठी बंद. डायबिटीज, पोटाचे विकार असं म्हटलं जातं की 99% आपले लोक या प्राणायामाने अनुलोम विलोम प्राणायाम दोनच केला खूप झाले असं म्हणतात. हे दोनच प्राणायाम जेव्हा तरी टाईम मिळेल ते करा. कमीत कमी 5 मिनिटांनी जास्त असेल 4-2 तास किती तास ते करा. एका माझा फायदा बघा. मला सांगा. रिलॅक्स प्राणायाम असे खूप आहे. पण आम्हाला काय सिलेबसमध्ये थोडी दिल्याबद्दल आम्ही करूया. सो आमचे सूक्ष्म व्यायाम झाले आहे. आसनं झाली. प्राणायाम झाले. सो आम्ही समाप्तीकडे वळूया. तो त्याच्या पहिले 2 ॲडिशनल आसन होते. सिंहासन आणि अष्टासनाने संपूया. सो सिंहासनमध्ये जो सिंह असतो सिंह बघितलं त्याच्यासारखे ओरडायचे आणि आपला आवाज सर्व पाचशामध्ये ऐकायला यायला पाहिजे. कसं ओरडायचं. तो पहिल्यांदा पायावर गुडघ्यावर आणि दोन्ही हात हातामध्ये पडते करा आणि पायामध्ये विचार करा. दोन्ही हात पायामध्ये घ्या आणि बिजली आहे ना ते बाहेर काढा. सिंह कसा पिठीने ओरडतं कसं करायचं. बिजली बाहेर काढा आणि पिठीने ओरडायचं. जास्त मोठा आहे.
डायरेक्ट बंद होऊ शकत नाही. हे आसन करून योग प्राणायाम करून बघा सगळं फायदा नक्की होईल. सो लास्ट करूया हास्यासन. मोठ्याने असायचं. आज स्पोर्ट तुम्हाला आवडलं तर जास्त मोठ्याने असायचं. आणि जेवण सुद्धा असे आसनच घालूया. सो कसं असायचं हात वरती जाऊन मोठ्याने असायचं. नाही तर स्टार्ट कसं करायला हात जमिनीवर नाही. तर शेवटी कार्यक्रमाची सुरुवात चालू केला. तसंच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात शांतीनंतर नाही. तर आपण योग प्रार्थना शांतीनंतर करून कार्यक्रमाची सांगता करूया. पहिल्यांदा आम्ही म्हणतो, नंतर आपण आपल्या बरोबर ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्री सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. श्री भगवती माता की जय. शेवटी एक कार्यक्रम शेवटचा म्हणजे आभार प्रदर्शन. आमचे धर्मप्रचारक संजीवन सळगावकर यांना विनंती करतो की हे आभार प्रदर्शन करा. स्वामी महाराज की जय. प्रेम सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. परमपूज्य सद्गुरुंच्या आशीर्वादाने श्रद्धा भक्तिभावना नंदून आज इथे उपस्थित असलेले सगळे योगप्रेमी सर्वांना सात्विक जय श्रीराम. आवाज प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे वास्तविक हा कार्यक्रम या योगाच्या माध्यमातून असावा. कारण आरोग्य धनसंपदा प्रत्येकाला आजकाल आरोग्य हवं असतं.
प्रत्येक जण झटत असतो, खर्च करत असतो. पण निरामय निरोगी आरोग्य जर आपलं जर असं असायला हवं हे आजच्या योगाच्या माध्यमातून आपण बघितलं. आणि आज खूप चांगल्यापैकी योगाची प्रकार आपल्या आदरणीय योगाचार्य संदीप तुम्हाला आम्हाला शिकवणी करून घेते. वास्तविक कसं आहे की दत्तपंना पीठात योग महाविद्यालय आणि तिथं शेकडोनी मुलं सध्या शिकत आहेत. तर अशा या योग माध्यमाच्या निमित्तानं आपण इथं हा दिवस साजरा करतो. 2014 साली UN मध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या प्राईम मिनिस्टर मोदींनी हा रेझोल्युशन पास केला. त्यापासून तेव्हापासून आतापर्यंत 177 देश हा योग डे साजरा करतात. आणि त्याच निमित्तानं आपल्याला ही संधी मिळाली. आपले संत समाज पाचशेचे अध्यक्ष आदरणीय प्रेमनाथ सर यांच्या सर्व समितीने हा योग चांगल्या प्रकारचा जोडून आणला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. सर्वप्रथम त्यांचे आभार. त्याचबरोबर आपल्या योगाचार्यांना वेळ देऊन आम्हाला शिकवलं आणि ते प्रात्यक्षिक करून घेतली, त्यामुळे योगाचार्यांचे पण आभार. हा सभागृह आपल्याला उपलब्ध करून देणारे आता त्या आपल्यामध्ये नाहीत, पण या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दीप प्रज्वलन करून केली ते आपल्या पारसीचे प्रथम नागरिक अजय गणमुखकर यांचे पण आभार. त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दिली. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मधुसूदन साताडेकर, खूप चांगल्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि प्रत्येक आमच्या कार्यक्रमात ते उपस्थित असतात. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहाय्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. हा मुख्य म्हणजे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुमची सगळ्यांची साथ आम्हाला मिळाली. दत्तपंथाचं कार्य प्रत्येकाच्या नसानुसार प्रत्येकाच्या सदृष्टीने आहे याचा प्रत्यक्ष म्हणजे आता हा योग कार्यक्रम. गेल्या वर्षी पण अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला होता. आज पण तो होत आहे आणि झाला आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारची उपस्थिती लावून हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला. आपल्यामध्ये उपस्थित आहेत वार्ताहर आपले आणि आपले खूप चांगले मित्र रविदास तरोळकर, त्यांना त्यांचे पण आभार. दुसरे आपले उद्योजक पाचशेचे प्रसिद्ध उद्योजक आपले बाबूराज गावकर मित्र असतील त्यांचे पण आभार. आणि खास करून वेळात वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या पेंढे तालुक्याचे प्रमुख आदरणीय गुरुदास पांडे, त्यांचे पण आभार. कारण संपूर्ण पेंढा तालुक्याचे प्रमुख असल्यानंतर त्यांना सगळीकडे आमंत्रण असतात, पण वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला साथ दिली, आमच्या बरोबर राहून त्यांनी प्रत्यक्ष केली. त्यामुळे तुमचे त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांना सप्रेम जय सच्चिदानंद. धन्यवाद. सर्वांनी स्टेजवर येऊन एक ग्रुप फोटो घेतला. स्टेजवर एक ग्रुप फोटो घेऊया. नंतर